बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की बाहेरून आणलेलं दही एकदम घट्ट दाटसर असतं, मग तेच दही आम्ही घरी लावतो तर पाणी वेगळं आणि दही वेगळं का होतं. खास आज आपला त्यासाठीच व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्यामुळं अगदी तुमचं परफेक्ट दाटसर घटसर अगदी पनीरसारखं दही बनवून तयार होणार आहे. अगदी जसं की बाहेर डेअरीला भेटतं ना तसं. जरी तुम्ही याच्या चाकूने वड्या कापल्या ना तरीसुद्धा अगदी पनीरसारख्या सहज वड्या कापू शकताल. एवढे छान परफेक्ट असं इथे मी तुम्हाला दही लावायला सांगणार आहे. आता इथे दही लावण्यासाठी मातीचं भांडं असो किंवा स्टीलचं कुठलेही वापरले तरी परफेक्ट दही लावून तयार करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवायचं. फुल क्रीम इथे म्हशीचं दूध अर्धा लिटर घेतलं आहे. म्हशीचं दूध वापरा, त्याने दही छान लागलं जातं. जर तुम्ही गाईचं वापरणार असाल तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मिल्क पावडर वापरा. यामुळे काय होतं, दुधाला दाटसरपणा येतो, कारण गाईचं दूध पातळ असतं आणि त्यामुळे मिल्क पावडर जर घातली ना तर त्याचंसुद्धा दही परफेक्ट असं लागलं जातं. आता इथे आपल्या दुधाला छान उकळी यायला सुरू झालेली आहे. इथे बऱ्याच जण काय करतात की उकळी आली की गॅस बंद करतात. इथे ही चूक तुम्ही करू नका. आपल्याला 100% पैकी 10% दूध आटवून घ्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या. हलवत राहा म्हणजे त्याला साईडला आलेली साई पूर्ण दुधामध्ये मोडली जाईल. आता ही प्रोसेस का करायची, तर दूध कुठलंही असलं तर थोडं का होईना पाण्याचं प्रमाण असतं. त्यासाठी अगदी 10 मिनटं आपल्याला म्हणजे 10% दूध आटवून घ्यायचं आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण पूर्ण निघून जाईल आणि आपल्या दुधाचेही छान असं घट्ट दाटसर दही लागायला इथे दूध तयार होईल. त्यामुळे इथं एक तुम्ही टिप्स लक्षात राहू द्या की आपलं 10% दूध आटवून घ्यायचं आहे. मग गाईचं दूध असेल तरीसुद्धा तुम्ही आटवून घ्या आणि त्याच्यामध्ये मिल्क पावडर नक्कीच वापरा. आता इथे दूध व्यवस्थित आटलं आहे. गॅस बंद करून दूध थंड होण्यासाठी ठेवू. इथे सुद्धा आपण एक चूक करतो की गरम दुधामध्ये विरजण घालतो आणि झाकण लावतो. झाकणाला पाणी सुटतं आणि त्यामुळे काय होतं की आपलं दही पाणी वेगळं दही वेगळं होतं. ही चूकसुद्धा तुम्ही टाळा. गरम दुधात कधीही विरजण लावू नका. आता काय करायचं आहे, इथं काय 3 ते 4 चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. साधारण आपल्याला अर्धी वाटी एवढं थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि छान असं फेटून आपल्याला हे तर दह्यामध्ये हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही नक्की करा, कारण ह्याच्यामुळे आपले दही परफेक्ट असं लागलं जातं. त्यासाठी विरजण इथे तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी काय केलेलं आहे, इथे एक मातीचा बाऊल घेतला आहे. तुमच्याकडे नसला घेतला तरी चालेल, असेल तर घ्या. याच्यामध्ये पसरून असं थोडंसं विरजण घालायचं आहे आणि पूर्ण बाऊलला लागण्यासाठी असं फिरून पूर्ण बाऊलमधून त्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे विरजण सगळीकडे लागलं जातं आणि ह्याच प्रोसेसमुळं आपलं दही परफेक्ट असं लागलं जातं. कारण तुम्ही पाहू शकता, जरी दुधाच्या पातेल्याला आपल्याला विरजणाचा हात जरी लागला तर ते दूध फुटलं जातं. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या की सगळ्या साईडने आपल्याला भांड्याला दही लावून घ्यायचं आहे. दुधात बोट घातल्यानंतर ना अगदी तुम्ही 2 मिनटं सहज सहन करू शकताल एवढं दूध गरम हवं. आता या बाउलमध्ये आपण दूध घालून घेऊ, म्हणजे या मटक्यामध्ये, आणि एका चमच्याने छान एकदा हलक्या हाताने हलवून घ्यायचं, जास्त हलवायचं नाही. आता बरोबरच मी तुम्हाला इथे स्टीलच्या वाटीमध्ये सुद्धा दही लावून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं विरजण घालूया आणि पूर्ण वाटीला इथं ग्रेस करून घेऊया. ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. यामुळे काय होतं, सगळीकडून सारखं व्यवस्थित आपलं दही लागलं जातं. त्याच्यामुळे पूर्ण विरजणना सगळ्या वाटीला लावून घ्यायचं. याच्यामध्ये सुद्धा आपण दूध घालून घेणार आहोत. घातल्यानंतर ना अगदी हलक्या हाताने चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे दुधामध्ये खालचे जे विरजण होते ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता याच्यावरती ना झाकण ठेवायचं आणि उघडून पाहायचं नाही. उघडलं तर त्याच्यातली हवा बाहेर येते आणि त्यामुळे त्याला व्यवस्थित विरजण लागत नाही. इथे 7 ते 8 तास आपण असंच वरती ठेवणार आहे. 7 ते 8 तास वरती ठेवल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनटं मी फ्रीजला सुद्धा ठेवलं होतं, का तर थोडंसं थंड होण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता छान असं आपलं दहीसुद्धा लागून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये पाण्याचा एक कणसुद्धा राहिलेला नाही, तुम्ही पाहू शकता. त्यासाठी 10% आपल्याला दूध छान असं आटवून घ्यायचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या. आता हे तर मी तुम्हाला इथे दहीसुद्धा कट करून दाखवणार आहे. कट करण्यासाठी सुरुवातीला आपण स्टीलच्या वाटीचा सुरू करूया. तुम्ही पाहू शकता चाकून मी तुम्हाला परफेक्ट असं दही कट करून दाखवते आहे ना. अगदी पनीर कट करतो तसं हे कट होत आहे. अगदी असं दही जर तुम्हाला लावायचं असेल तर मी जशा तुम्हाला टिप्स सांगितल्या तसं तुम्ही ही व्हिडिओ नक्की पाहून इथे दही लावून घ्या. पाहू शकता वरती उचलल्यासुद्धा अगदी पनीर जसं उचललं जातं तसं उचललं जात आहे. आणि तिथे खालीसुद्धा पाहू शकता की पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही. त्यासाठी कुठल्याही दुधात पाण्याचा एक थेंबसुद्धा राहिला नाही पाहिजे, म्हणजे आपलं दही परफेक्ट लागलं जातं. आता इथे हे मी तुम्हाला इथे पीस काढल्यानंतर हे चाकूनी कट करून दाखवते आहे ना. अगदी पनीर कट केल्यासारखी परफेक्ट. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की तुम्ही हे फ्रीजला ठेवले होते किंवा जास्त वेळ ठेवले होते त्यामुळे घट्ट झाले. असं काहीही नाही आहे. जर आपल्या दह्यामध्ये म्हणजेच दूध आटवताना
ठेवताना त्यामध्ये पाणीच जर राहिलं नाही ना तर तुमचं दही तुम्ही वरती असो किंवा फ्रीजला ठेवा घट्टसर बनवून तयारच होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात राहू द्या. विरजण घालताना विरजण माझं 4 चमचे होतं पण कमी आंबट होतं, ही सुद्धा गोष्ट लक्षात राहू द्या. त्यामुळे दहीसुद्धा जास्त आंबट होणार नाही आणि परफेक्ट असं बनवून तयार होणार. बऱ्यापैकी मातीच्या भांड्यात जर विरजण लावलं ना तर असं घट्टसर होतं ती होतंच, पण स्टीलच्या भांड्यात सुद्धा तुम्ही आता लावू शकता. एवढं छान घट्टसर बनवून तयार होतं. त्यासाठी एकच टिप्स लक्षात ठेवायची की दूध जेव्हा गरम करताल तेव्हा 100% पैकी 10% दूध आटवून घ्यायचं आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाले की तुम्ही वरती ठेवा किंवा फ्रीजला ठेवा, छान असं इथे दही बनवून तयार होतं. आणि डीप फ्रीजला जर दही ठेवलं ना त्याच्यामध्ये आईस तयार होतो, पाणी तयार होतं, म्हणून कधीही डीप फ्रीजला तुम्ही दही ठेवू नका. हे दही तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. कशी वाटली?